श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबई इथं 30 नोव्हेंबरपासून संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या COP28 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावरील या बैठकीचं स्वरूप, पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीनं या परिषदेचं असलेलं महत्त्व आणि या परिषदेत भारतानं मांडलेली भूमिका याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, दुबईतल्या COP28 शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच 2 दिवसांचा यशस्वी दौरा केला. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि काही नेत्यांसोबत आयोजित द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभाग घेतला. या परिषदेच्या एका उच्चस्तरीय सत्रात बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रीन क्रेडिट संदर्भात पुढाकाराची संकल्पना मांडली. त्यांनी भारताच्या विकास प्रणालीत पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा समतोल राखला जात असल्याचंही उपस्थित राष्ट्रांच्या प्रतिनिधींना सांगितलं. ते काय म्हणाले ते ऐकूया. आज भारत ने इकोलॉजी और इकोनॉमी के उत्तम संतुलन का उदाहरण विश्व के सामने रखा है. भारत में विश्व की 17% आबादी होने के बावजूद ग्लोबल कार्बन एमिशंस में हमारी हिस्सेदारी ओनली 4% से भी कम है. भारत विश्व की उन कुछ इकोनॉमीज में से एक है जो एनडीसी टारगेट्स को पूरा करने की राह पर है. एमिशंस इंटेंसिटी संबंधी टारगेट्स को हमने 11 साल पहले ही हासिल कर लिया है. नॉन फॉसिल फ्यूल टारगेट्स को हम निर्धारित समय से 9 साल पहले ही प्राप्त कर चुके हैं और भारत ने इतने पर ही नहीं रुके हैं. हमारा लक्ष्य 2030 तक एमिशंस इंटेंसिफाई को 45% घटाना है. हमने तय किया है कि नॉन फॉसिल फ्यूल का शेयर हम बढ़ाकर 50% करेंगे और हम 2070 तक नेट जीरो के लक्ष्य की तरफ भी बढ़ते रहेंगे. फ्रेंड्स, भारत ने अपनी G20 प्रेसिडेंसी में वन अर्थ, वन फैमिली, वन फ्यूचर की भावना के साथ क्लाइमेट के विषय को निरंतर महत्व दिया है. सस्टेनेबल फ्यूचर के लिए हमने मिलकर ग्रीन डेवलपमेंट पैक्ट पर सहमति बनाई. श्रोते हो, COP28 शिखर परिषदेचं जागतिकदृष्ट्या महत्त्व मोठं आहे. अशा परिषदांच्या आयोजनाच्या आवश्यकतेविषयी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. दुबईमध्ये जी COP28 ही जागतिक हवामान परिषद सुरू आहे त्याचं महत्त्व संपूर्ण जगासाठी अनन्यसाधारण असं आहे. कारण यंदा होणाऱ्या या परिषदेवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे ते या कारणामुळे की मागची पॅरिस अग्रीमेंटमध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्याही आधी ज्या गोष्टींवरती एकमत झालं होतं आणि बहुतांश देशांनी सह्या केल्या होत्या ते करारामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा पाठपुरावा घेण्यात येणार आहे आणि प्रत्येक देशांनी केलेली प्रगती याचा आढावा होणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काही असेल तर जे जागतिक तापमान वाढ होते आहे ती जे प्रत्येक देशांनी कार्बन उत्सर्जन करून ठेवलेलं आहे आणि जरी आता सर्व देशांनी या क्षणाला त्यावरती निर्बंध आणले, कार्बन उत्सर्जन जरी शून्य जरी केलं, म्हणजे ते प्रत्यक्षात तसं होत नसतं, परंतु जरी त्यांनी शून्य केलं तरी सुद्धा वातावरणामध्ये जो आधीच कार्बन डायऑक्साईड सोडण्यात आलेला आहे तर त्यामुळे जागतिक तापमान वाढ ही होणारच आहे. आणि म्हणून त्याच्यावर 2 महत्वाची जी काम करायची आहे ते 2 महत्वाचे काम असे होते की एक म्हणजे कार्बनचं उत्सर्जन जवळपास शून्य करता आलं तर ते करण्याचे प्रयत्न करायचे आणि त्यासाठी बहुतांश देशांनी तयारी दर्शवली होती. दुसरी गोष्ट, वातावरणामध्ये जे आधीच सोडलेले कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्याला शोषून घेणारा जो घटक आहे तो म्हणजे जंगलं आणि त्या जंगलांची किंवा वनाच्छादनामध्ये वाढ करायची
ज्या माध्यमातून वातावरणामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेण्यात येईल. आणि या दोन महत्वाच्या मुद्द्यांपैकी जो पहिला मुद्दा आहे की संपूर्ण जगामध्ये सर्व देशांनी आपल्या कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी त्या त्या देशांमधले जे विविध सेक्टर्स आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, कृषी म्हणू शकतो, उद्योग आहे, उद्योगधंदे आहेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, तर या सगळ्या मार्फत ते कार्बनचं उत्सर्जन होतं. ते उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी उपाय असणाऱ्या योजना राबवाव्या लागतात आणि ते जर झालं तरच हे कार्बनचं उत्सर्जन जे दररोज होत असतं त्या प्रमाणामध्ये घट होऊ शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की कोविड जो आला होता त्यामुळे मानवी आरोग्याचा महत्वाचा प्रश्न हा संपूर्ण जगासमोर आला. या परिषदेमध्ये हवामान बदलामुळे जो मानवी आरोग्यावरती परिणाम होत आहे तोही एक महत्वाचा विषय चर्चेला येत आहे. आणि सर्वच देशांचं जे महत्वाचं टार्गेट आहे की जरी आता आपण कार्बनचं उत्सर्जन कमी करणार असू, परंतु जो वातावरणामध्ये ऑलरेडी कार्बन डायऑक्साईड सोडण्यात आलेला आहे त्याचं प्रमाण तर कमी होणार नाही जोपर्यंत जंगलं वाढणार नाही. आणि म्हणून ह्या संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे टेम्परेचर हे तापमान वाढ जी आहे ती आपण किती प्रयत्न केलेत, ह्या योजना राबवल्या सगळ्या देशांनी, तरी सुद्धा ती होणार आहे. तर ती फक्त 1.5 अंश सेल्सिअस इथपर्यंतच राहायला पाहिजे. ती 2 पर्यंत जाता कामा नये, कारण 2 पर्यंत गेलं तर त्याचे खूपच घातक परिणाम मानवी आरोग्यापासून तर संपूर्ण जगावर आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि म्हणून सर्व देशांचं एक टार्गेट आहे की हे 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होता कामा नये, तिथे तरी थांबलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला तो 1.5 अंश सेल्सिअस ही जी तापमान वाढ आहे त्याला आपल्याला कमी करावं लागेल आणि तो उद्देश हा सर्व देशांपुढे राहील. श्रोते हो, आज जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जनाचं वाढतं प्रमाण कमी करण्यावर सर्वच देशांनी आपलं धोरण बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतानं आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आज पृथ्वीला वाचवण्यासाठी सर्वच देशांकडून एकत्रितरित्या प्रयत्न होण्याची आवश्यकता प्रधानमंत्र्यांनी या अगोदरच्या विविध पर्यावरण संबंधित परिषदांमध्ये व्यक्त केली आहे. त्यानुसार दुबईतल्या COP28 शिखर परिषदेत देखील भारताच्या भूमिकेकडे सर्व देशांचं लक्ष लागलं होतं. याविषयी पर्यावरण विषयक पत्रकार चैत्राली चांदोरकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. मुळात जागतिक हवामान बदल परिषदेमध्ये सगळ्यात ऍक्टिव्ह असलेले किंवा सक्रिय असलेले देशांमध्ये भारताची सातत्याने खूप महत्वाची भूमिका राहिली आहे. कारण भारताने विकसनशील देश आणि आता काही प्रमाणात थोडे जे उदयाला येत आहेत त्या सगळ्या देशांचं नेतृत्व मांडण्याचा किंवा नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. विकसित देश म्हणजे आता ज्या डेव्हलपिंग मोठे बलाढ्य देश ज्यांना म्हणतो ते आणि छोटे देश या सगळ्यांचा यांचा दुवा म्हणून भारताने आतापर्यंत भूमिका बजावली आहे. 2021 मध्ये भारताने अजून एक नवीन मुद्दा त्या परिषदेला सुद्धा ती ग्लासगोमध्ये झाली होती आणि त्या परिषदेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि त्यांनी पंचामृत धोरण ही एक नवीन संकल्पना मांडली होती. ती भारतासाठी पण होती आणि इतर देशांनीही त्याचं अनुकरण करावं असं त्यांनी त्यावेळी आवाहन केलं होतं की आपली जी संस्कृती परंपरेतून पर्यावरण स्नेही आपण कशी धोरणं आखली पाहिजेत, कशी आपली कृती असावी, हे जे आपल्या पुराणात सांगितलंय ते त्यांनी आज आपण बदलांना सामोरं जाताना ते कसं वापरू शकतो हा नवीन दृष्टिकोन त्यात मांडला होता. यापूर्वीही त्यांनी वारंवार भारताची जीवनशैली ही कशी पर्यावरण स्नेही आहे आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला कसं ते शिकवलंय ते सातत्याने जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला आणि पाश्चात्य देशांनी ते अनुकरण करावं याबद्दल ते आग्रही आहेत. तिसरा मुद्दा त्यांनी सोलर अलायन्स ही एक नवीन संकल्पना मांडली. यासाठी त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे सूर्याचा भरपूर प्रकाश आहे आणि असा भरपूर प्रकाश असलेल्या सगळ्या देशांना एकत्र आणून त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही सौर ऊर्जा हा पर्याय हवामान बदलांसाठी म्हणून हा निवडतोय. यासाठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी, यासाठी आवश्यक असलेलं अर्थसहाय्य सगळ्या देशांनी द्यावं. आम्ही ऊर्जेची जी शाश्वत ऊर्जा आहे त्याची निर्मिती करतो आणि त्यासाठी आम्हाला प्रगत देशांनी सहकार्य करावं. सगळ्या पार्श्वभूमीचा उपयोग आता आपल्याला असा होतोय की जेव्हा जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व या परिषदांमध्ये केलं जातं त्यावेळी भारताकडे खूप एक चांगली संधी असलेला देश म्हणून बघितलं जात आहे. आणि आता जी परिषद झाली
गेल्या वर्षी त्यामध्ये सुद्धा भारताने नेट झिरोचं आपलं आम्ही कार्बन मुक्त वातावरण करण्यासाठी 2070 पर्यंतचं आपण भारताने उद्दिष्ट ठेवलंय आणि त्या दृष्टीने आपण कशी ती रचना असेल, कशा टप्प्याने आपण पुढे जाणार याची सगळ्याची मांडणी केली आहे. आपण इतकी आश्वासक भूमिका घेत असल्यामुळे पर्यावरण स्नेही किंवा आपण हरित ऊर्जाला पर्याय म्हणून जे चांगले चांगले नवीन तंत्रज्ञान येतंय ते भारताकडे जावं, त्यातनं नवीन काही गोष्टी घडाव्यात यासाठी भारताकडे बघितलं जातंय. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा भारताकडे चांगल्या अर्थाने किंवा आपण म्हणू सकारात्मक बदल दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास निमंत्रण असल्यामुळे दुबईच्या परिषदेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सुरुवात करताना परत हाच मुद्दा मांडला की आता पूर्वी काय चुका झाल्या, त्याला कोण जबाबदार होतं याच्यावर चर्चा सुरूच राहतील, पण आता आपल्याला त्याच्या पुढे जाण्याची गरज आहे आणि कृती आराखडा म्हणजे कृती आणि परिणामकारक पावलं उचलावी लागणार आहेत. कारण आता आपण वादांमध्ये जाण्यापेक्षा हे सोडवू कसं शकतो याबद्दल आपण मार्ग शोधले पाहिजेत. हा मुद्दा ते सातत्याने मांडतात आणि यामध्ये सगळ्यांनी समानता ठेवून याकडे पुढे जावं असं ते वारंवार सांगतात. आणि कालच्या परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा दरवेळी ते जसं नवीन एक अजेंडा सेट करतात किंवा एक नवीन विचार देतात तसं काल त्यांनी ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह बद्दल एक नवीन मुद्दा मांडला. आतापर्यंत कार्बन उत्सर्जन रोखणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा कार्बन उत्सर्जन कमी होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी कार्बन क्रेडिट ही संकल्पना जगभरात वापरली जाते आणि त्यानुसार फायदे आणि मोजमापसाठी सुद्धा ती संकल्पना वापरली जाते. पण त्यांनी असं सांगितलं की त्याला थोड्या मर्यादा आहेत. ती व्यावसायिक स्तराशी मर्यादित आहे, तर ती तुम्हाला अधिक व्यापक आपल्या सगळ्यांना ती अधिक व्यापक करायची असेल तर त्यात त्यांनी काही सुधारणा करून ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह असा एक नवीन संकल्पना मांडली आहे. आता ती कशी इम्प्लिमेंट होईल, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे असतील त्याबद्दल अजून हळूहळू ती माहिती पुढे येईल. पण त्याचं कौतुक झालंय आणि एक वेगळा विचार मांडलाय आपण. त्या व्यतिरिक्त शेवटचा मुद्दा आपण क्लायमेट जस्टिस आणि ग्रीन फायनान्स किंवा क्लायमेट फायनान्सच्या बाबतीतही खूप आग्रही आहोत. कारण नैसर्गिक आपत्ती वाढतायत त्यामुळे होणारं नुकसान प्रचंड आहे आणि हे नुकसान सहन करण्या किंवा पेलण्या एवढी ताकद भारतासह अनेक छोटे देश आणि जे गरीब देश आहेत त्यांच्याकडे नाही. तर त्यांना मदत करण्यासाठी प्रगत देशांनी या परिषदेतला एक मुद्दा आहे की ग्रीन फायनान्स एक फंड तयार करावा. त्या फंडातून हवामान बदलांचे पडसाद रोखण्यासाठी जसे काही आराखडे तयार केले जात आहेत तसेच नुकसान भरपाई करण्यासाठी म्हणजे ज्या देशांचं नुकसान होत आहे त्यांना मदत देण्यासाठी तो निधी उभारला जातो. त्यातही विकसित देशांनी पुढाकार घेऊन त्यांनी यापूर्वी ज्या कमिटमेंट केल्यात, जी आश्वासनं दिली आहेत आणि जो निधी त्यांनी देणं अपेक्षित आहे त्या आग्रही राहून किंवा त्याबद्दल ऍक्टिव्ह भूमिका घेऊन त्यांनी तो निधी जमा करावा. हा सुद्धा मुद्दा त्यांनी परत एकदा मांडलाय. श्रोतेहो, जागतिक तापमान वाढीला आळा घालणं, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य करणं, कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांचं प्रमाण वाढवणं अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर दुबई इथं आयोजित COP28 या परिषदेत चर्चा होत आहे. या अगोदर वातावरण संतुलित राखण्यासाठी करण्यात आलेला पॅरिस करार सर्वच देशांकडून काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक देशानं शाश्वत विकास साधताना पर्यावरणाशी निगडीत समस्या वाढणार नाही याकडेही लक्ष देणं आज गरजेचं बनलं आहे. वातावरणातील बदल, वाढतं जागतिक तापमान या समस्या कमी करण्यासाठी भारतानं अवलंबलेलं धोरण इतर देशांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.